अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री सद्गुरू स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांचे खूप मनापासून स्वागत आहे. भक्तो, काल दसरा होता आणि आज आता दसरा झाला, नवरात्र संपली. देवीची आपल्यावरती कृपा झालेलीच आहे. आपण देवीच्या मनापासून जास्तीत जास्त सेवा करण्याचा प्रत्येकाने प्रयत्न केलेला आहे. पण जर तुमच्यासोबत या 9 दिवसामध्ये देवीचे असे काही प्रकार घडले असतील तर तुम्ही समजून जायचं की देवी तुमच्या घरी प्रत्यक्ष आली होती. कारण आज आपण हे कलयुग आहे आणि यामध्ये जास्तीत जास्त लोक सायन्सलासुद्धा महत्त्व देतात. आपण अंधश्रद्धा न ठेवता श्रद्धा ठेवून भक्ती करायची आणि अर्थातच आपल्यालासुद्धा या वैज्ञानिकासोबत चालावं लागणारे आजकालचं सायन्सचं युग आहे आणि आपल्याला आपल्या मुलांना अंधश्रद्धा न शिकवता संस्कृती शिकवायची आहे. देवावरती श्रद्धा ठेवून आपली कामे करण्याचं शिकवायचं आहे. तर भक्त हो, आजची ही माहिती तुमच्या सर्वांसाठी अतिशय महत्त्वाची आहे. कारण यामध्ये मी 9 दिवस कोणत्या सेवा केल्या हे सांगणार आहे. पण यातून तुम्हाला खूप काही आज अनुभवायला मिळणार आहे. कारण साक्षात देवीने मला माझ्याशी बोलली. आता तुम्ही म्हणाल ती कशी बोलली, हे सर्व तुम्हाला प्रत्यक्ष पाहायचं आहे. तर मी नवचंडी यागचा जो तुम्हाला व्हिडिओ टाकला होता त्यामध्ये प्रत्यक्ष व्हिडिओ करू शकले नाही. त्यावरती कमेंट होत्या की ताई, आम्हाला प्रत्यक्ष होम हवन कसं करायचं हे सांगा. कृपया त्यावेळी मला ते शक्य नाही झालं. पण यापुढे मी तुमच्या प्रत्येक कमेंटनुसार व्हिडिओ टाकण्याचा नक्की प्रयत्न करेल आणि तुम्हाला प्रत्यक्ष व्हिडिओ जास्तीत जास्त दाखवण्याचा प्रयत्न करेल. म्हणजेच तुम्हाला सुटसुटीत सेवा पाहायला मिळेल आणि त्या करता येतील. तर भक्त हो, नवचंडी याग करण्यासाठी आपल्याला 14 पारायणे करावी लागतात दुर्गा सप्तशतीचे. तर ते मी केले. याआधीसुद्धा मी मागच्या नवरात्रीमध्ये या पद्धतीनेच नवचंडी याग केला होता. त्यानंतर मध्यंतरी पौर्णिमा किंवा मग इतर जे काही आपले वार असतात किंवा अष्टमी असते त्यावेळी मी एक पारायण करत असते. पण जास्तीचे मध्यंतरी नाहीत पारायण होत. त्यामुळे नवरात्रीमध्ये भले किती का हाल होईना पण मी नवचंडी करण्याचा प्रयत्न करते, म्हणजे 14 पारायणे. तर पहिल्या दिवशी जसं की मी तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं होतं, एक आजी आल्या होत्या ज्या नवीनच होत्या आणि कदाचित त्याच दिवशी मला देवीने तिचा एक साक्षात्कार दाखवला. आणि भक्त हो, दररोज मला काही ना काही अनुभव येत राहिले. त्याचबरोबर आपण नाही का प्रत्येक माळीला एक वेगळी सेवा करायची असते. तर मी ज्या काही शक्य होतील त्या केल्या. पण मी माझं दुर्गा सप्तशती हे पारायण खरंच खूप मनोभावे केलं. आणि एक इथे मी नियम पाळला होता की फराळ न करताच करेल, म्हणजेच उपाशी पोटी चहा वगैरे फळ वगैरे खायला चालतं. तर असं एक मी माझं स्वतः ठरवलं होतं आणि नियमसुद्धा असाच आहे. तर मी ते सुद्धा केलं. कधीतरी माझं एक पारायण सकाळी म्हणजे पहाटे व्हायचं आणि मग काही कामे असतात त्यामुळे कधी नंतर 9 ते 11पर्यंत व्हायचं सकाळच्या प्रहरात. राहिलेले पारायण मी दुपारच्या प्रहरात करायचे आणि नंतर मग फराळ असायचा. तर हे असं मी सर्व सेवा खूप मनापासून केल्या आणि श्रद्धेने केल्या. खरंच खूप छान वाटलं. सप्तमीच्या दिवशी माझं असंच अचानक पाहुणे आल्यामुळे पारायण राहिलं होतं आदल्या दिवशीचं एक. मग सप्तमीला मला 3 पारायणे करावे लागले. म्हणजेच पुढे आपले 14 पारायणे पूर्ण होणार होते आणि नवमीला 14वं पारायण ठेवायचं होतं. त्या दिवशी होम करायचा होता. त्यामुळे 13 पारायणे अष्टमीपर्यंतच करून घ्यायचे होते. तर सप्तमीला मी रात्री एक पारायण करण्यासाठी बसले. तर 10:30 वाजलेले होते आणि त्यावेळेस मी बसले. कारण त्या दिवशी ठरवलं होतं आणि देवीला प्रार्थना केली की आज हे एवढंच एक पारायण मी फराळ करून करते. आणि मी बसले. दिवा वगैरे मी म्हणजे अखंड दिवा माझा चालूच होता. आणि विशेष म्हणजे खूप जणांची वाद पुढे करताना दिवा विझला अशा कमेंट 1-2 होत्या. आणि मला पर्सनलीसुद्धा जे काही रिलेटिव्ह असतात, फ्रेंड असतात, मैत्रिणी असतात, त्यांच्यासुद्धा मला कॉल यायचे की आमचा दिवा विझला आणि आता काय करावं. आणि तर मग मी त्यांना जे काही उपाय आहेत ते सांगितले. पण ज्यांनी अखंड दिवा कसा लावायचा हा आपला व्हिडिओ पाहिला असेल ना, तर खरंच त्यांनी अखंड दिवा त्या पद्धतीने जर लावला असेल तर त्यांचा दिवा विझला नसेल. मी तुम्हाला इथे सांगितलं होतं की दिव्याचं जी काजळी आहे ना ती फक्त अगरबत्तीच्या काडीने काढा, म्हणजेच काडी पेटली जाते आणि त्यामुळे मग काजळी काढताना काडी पेटलेली असते आणि मग बरोबरच दिवा विझत नाही, काजळीसुद्धा निघते. तर मला खरंच खूप आनंद होतो तुम्हाला हे सांगायला
की माझा यावर्षी एकही वेळेला दिवा विझला नाही आणि सप्तमीला ज्या दिवशी मी वाचायला बसले होते आणि मी जसं की तुम्हाला आधीच म्हटलं की देवी माझ्याशी बोलली. तर मी कुठलीही अंधश्रद्धा कधीही पसरवत नाही, कारण मला ह्या स्वतःच गोष्टी कधीच आवडत नाहीत. आणि जसे जसे मला स्वामींचे आजपर्यंत अनुभव आले त्यामधील मी तुम्हाला फक्त 1%च अनुभव शेअर केलेले आहेत, कारण बाकी जर 99% शेअर केले तर खरंच आणि करणार पण आहे. असं काही नाही की मला स्वामींची सेवा फक्त माझ्यापुरतीच ठेवायची आहे, कारण मला जे काही अनुभव आले ते तुम्हालासुद्धा सांगायचे आहेत. आणि जे मागचे व्हिडिओ आहेत त्यावरती खूप कमेंट येतात की ताई आम्हाला तुमचे अनुभव शेअर करा, पण मला असं वाटतं की अनुभव शेअर तर मी करतच राहील, पण तुम्हाला स्वामींच्या सेवा आधी सांगणं महत्त्वाचं आहे. आपल्याला जास्तीत जास्त आपल्या गुरूंच्या सेवा करायच्या आहेत आणि तुम्ही प्रत्येकाने सुद्धा स्वामींच्या तेवढंच जवळ जावं जेवढी आज मी जवळ गेलेली आहे. खरंच माझे अनुभव जेव्हा तुम्ही ऐकाल तेव्हा खरंच तुमचा 100% विश्वास बसेल. आज इथे ऐकणारे सर्व स्वामी भक्त आहेत असं नाही. काही जे नवरात्रीमध्ये भक्त देवीचे म्हणजे माहिती ऐकण्यासाठी आले होते ते कदाचित असतील, त्यांचीसुद्धा स्वामींवरती श्रद्धा बसणार आणि ते सुद्धा स्वामींचे भक्त होणार. खरंच माऊलींची लीलाच तेवढी अगाध आहे. तर मी वाचन करत असताना मी असंच म्हटलं की देवी मी मनापासून सेवा केली, पण तुझा काहीतरी कौल दे की ही तुला सेवा आवडलेली आहे किंवा मग तू इथे होतीस, तू पाहिलंस, जे काही मला म्हणायचं ते मी मनात म्हटलं. आणि नंतर असा विचार केला की नाही, पण ना एक मन म्हटलं की नाही ग देवी, तू तर झोपलेली आहेस, तू आराम घेतेस, पण तू असा छान आराम कर, मी तुला नाही त्रास देत, हे सुद्धा मी बोलले. आणि त्या क्षणी मी स्वामींकडे पाहिलं तर म्हटलं स्वामी देवी आपली झोपलेली आहे आणि तुम्ही आहेत ना समोर, तुम्ही पाहिली ना सेवा आणि तुम्ही ऐकताय ना रोज म्हणजे दुर्गा सप्तशती वाचन. तो दिवा जो आहे अखंड, तो असा नाही का दिवा फडफड करतो. जो दिवा शांत जळत होता, ज्याची काजळी काढली होती, ज्याला पुरेपूर तेल घातलेलं होतं, तो दिवा अचानक फड 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 करायला लागला. आपण नाही का बोलताना आपले ओठ हल्ले जातात आणि जर एखादं म्हणजे बहिरा माणूस असेल तर त्याला फक्त आपले ओठ हललेले दिसतात की नाही, मग त्या पद्धतीने मला तो दिवा आवाज वगैरे न येता तो असा फड फड करायचा ओठ हल्ल्यासारखा. आणि हा संकेत म्हणजे देवी माझ्याशी बोलली. मी कुठलंही असं सांगत नाही की प्रत्यक्ष प्रगट झाली, असं तर नाही होऊ शकत. असा हा अनुभव बघा खरंच खूप महत्त्वाचा आहे, कारण जो दिवा शांत जळत असतो, दररोज खूप छान तेवतो, तो दिवा त्या क्षणी जसा फडफड करत होता, मी ज्या काही माझ्या मनातील इच्छा सांगत होते, जे काही माझं मन मी देवीजवळ हलकं करत होतोय, मी बोलत असताना तो दिवा शांत राहायचा आणि मी माझं बोलणं थांबवलं की तो दिवा फडफड करायचा. याचा मी व्हिडिओसुद्धा घेतलेला आहे आणि तो सुद्धा तुम्हाला पुढे पाहायला मिळणार आहे. तर भक्त हो, असे मला वेगवेगळे अनुभव आले. तुम्हाला जर असे काही अनुभव आले असतील तर मला कमेंटमध्ये सांगा आणि तुमचा दिवा जर विझला असेल तर यामागे काय कारण आहे हे सुद्धा तुम्ही ऐका. तर स्वामी भक्तताईंनो, आपण मनापासून देवीची उपासना केली, सेवा केली, अखंड दिवा लावला, अखंड दिवा कायम 9 दिवस तेवत राहणं हे खूप भाग्याचं असतं. आणि आता जर तुमचा दिवा काजळी काढताना विझला असेल किंवा मग एखाद दिवशी तुमची वात पुढे सरकवली नाही किंवा दिव्याला तेल कमी पडलं किंवा त्याला हवा लागली, जी काही कारणे असतील, दिवा विझला, तुमच्या मनामध्ये नको त्या शंका आल्या असतील आणि त्यावेळी असं वाटलं असेल की मी सेवा केली पण का असं झालं, तर याच्या मागे सुद्धा कारण आहे. आता तुम्ही पूर्ण काळजी घेतलेली आहे तरीही काही कारणास्तव दिवा विझला, तर इथे तुमची कुठलीही चूक झाली नाही किंवा तुम्ही चुकीची सेवा केली नाही हे मनातून काढून टाका. अजून दुसरं, देवी तुमच्यावर नाराज झाली का? अजिबात नाही. देवी कुठल्याही भक्तावरती नाराज होत नाही, कारण ती आपली कुलस्वामिनी आहे आणि तीच आपल्या कुळाचा उद्धार करत असते. म्हणूनच तर प्रत्येक ताई तिला जशी जमेल तशी ती सेवा करत असते. मग देवी का नाराज होईल? तर जी वाईट शक्ती असते, जी तुमच्या घरामध्ये आहे, भले तुम्ही नवरात्रीत घर स्वच्छ केलेलं आहे, पण त्या वाईट शक्तीला थोडीच आपण हाताला धरून बाहेर काढतो, नाही, ती कुठे ना कुठे बसलेली असते, दडलेली असते आणि ती कधी बाहेर जाते? ज्यावेळी आपण आपल्या देवीची कितीही अडचणी येऊ द्या, सेवा सोडत नाही, तेव्हा त्या वाईट शक्तीला आपली देवीच बाहेर काढत असते, आपले गुरु स्वामी महाराजच बाहेर काढत असतात. तुमचा दिवा विझला असेल यामागे एकच कारण आहे, जी काही वाईट शक्ती आहे, जो तुमच्या घरावरती इतरांचा वाईट प्रभाव पडलेला आहे, जे तुमचे पूर्वज असतात, ते आपली ही सेवा
सफल होऊ देत नाहीत. पण असं होऊनही आपण पुन्हा दिवा लावणं, पुन्हा त्याची तेवढीच काळजी घेणं, यातून आपली देवी आपल्यावर प्रसन्न होत असते. म्हणून कुठलाही वाईट विचार आणू नका मनात. देवी तुमच्यावर नाराज नाही. देवीची तुम्ही जी सेवा केली त्याचं फळ देवी तुम्हाला देणारच आहे. तर ह्या कमेंट होत्या की ताई आमचा दिवा विझला, मग का देवी नाराज असेल का? अजिबात नाही. तर आता यानंतर आपल्याला होम हवन घरच्या घरी दुर्गा सप्तशतीचं कसं करायचं, तर तुम्ही या ठिकाणी पाहिलं मी विटांचा होम तयार केलेला आहे आणि या खाली आधी आपल्याला अष्टदल कमल काढून घ्यायचं आहे आणि मग नंतर यावरती होम तयार करायचा आहे. आता तुम्हाला हे सर्व शक्य नाही, काहीच हरकत नाही. तुम्ही अष्टदल कमल फरशीवरती काढून घ्या आणि त्यावरती तुम्ही एक पाट ठेवा, चौरंग ठेवा छोटासा आणि जे देवाचं ताट असतं, जे ताम्हण असतं आपलं, त्या ताम्हणात तुम्हाला माती भरून घ्यायची आहे आणि त्यावरती तुम्हाला होम करायचा आहे. पण माझ्याकडे ह्या ज्या विटा आहेत त्या उपलब्ध होत्या म्हणून मी या पद्धतीने केलं, कारण मागच्या वर्षी या वापरल्या होत्या, मग मी ह्या अशाच ठेवलेल्या आहेत कारण कधीही उपयोगी येतील. तर त्याचबरोबर यामध्ये मी आंब्याची जी वाळलेली लाकडे असतात ती पण मला शेजारी मिळाली. बघा तुम्ही कितीही मोठ्या सिटीत असाल तरीसुद्धा तुम्हाला हे मिळून जातील, कारण प्रत्येकाच्या घरासमोर आंब्याचं झाड असतंच आणि मग ज्यांच्याकडे आहे तिथे अशी वाळलेली छोटी छोटी तुम्हाला फांद्यांची लाकडे मिळून जातील. आपल्याला काही 10-12 छोटी छोटी असले तरीसुद्धा चालतात. आणि ज्या गावरान गाईच्या गौऱ्या असतात त्यासुद्धा तुम्हाला स्वामींच्या केंद्रात किंवा ज्या ठिकाणी तुम्हाला देवाची पुस्तके वगैरे मिळतात त्या साहित्याच्या दुकानातसुद्धा मिळून जातील. तर त्या 2-3 गौऱ्या असल्या आणि हे लाकडं असले की खूप होतं. तर यासोबत मी सौंदडीचे सुद्धा वाळलेली लाकडं आणलेले, ते सुद्धा चांगले असतं होमसाठी. आणि मग एवढेच फक्त हे वाळलेली लाकडे आणि गौऱ्या घेतल्या. तर त्यावरती कापूर वगैरे टाकून आपल्याला होम पेटवायचा आहे. पण इथे मी विधिवत पूजा वगैरे मांडणी केलेली आहे. तुम्हाला याची सेपरेट माहिती हवी असेल तर ती सांगेल. आता इथे मी नवचंडी खूप छान केला आणि नंतरची माझी समाप्ती होत असताना मी माझ्या घरातील मुलांना मिस्टरांना सुद्धा घेतलं, कारण आपण जर सर्व घरातल्यांनी मिळून ही सेवा केली तर सेवेचं फळ तर मिळतंच, पण प्रत्येकावरती त्या होम हवनाचा ज्या काही पूजा विधी असतात, जे मंत्र स्तोत्र असतात त्याचा प्रभाव प्रत्येकावरती पडतो. त्यामुळे प्रत्येकाने वर्षातून एक वेळी तरी आपल्या घरामध्ये अशी हवनात्मक नवचंडी म्हणजे दुर्गा सप्तशतीची सेवा करावी. याला खिरीचा नैवेद्य असतो, कारण देवीचा उपवास असल्यामुळे या ठिकाणी आपल्याला बदामची वगैरे खीर करायची असते. जसं मी तुम्हाला आधी सांगितलं होतं तांदळाची खीर, पण ती एरवीच्या उपवासाला चालते, म्हणजे एरवी वारी चालते पण नवरात्रीत नाही चालत. तर आपल्याला बदाम आणि तुम्हाला जे काही ड्रायफ्रूट्स घ्यायचे आहेत ते घ्या, साखर घ्या, दूध घ्या, तूप घ्या. 5 किंवा 7 वस्तूंपासून खीर तयार करायची असते. तर हे होम हवन मी म्हणजेच आपल्या काही माझ्या स्वतःच्या इच्छा होत्या आणि जे काही इथे स्वामी परिवारातील जे व्हिडिओ बघतात त्या सर्व भक्तांसाठी सुद्धा इथे मी खरंच देवीला प्रार्थना केली मनापासून की जे जे माहिती पाहून सेवा करण्याचा प्रयत्न करतात देवी, त्यांच्या मनातील सेवा लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न कर. आणि खरंच मी तुम्हाला खात्री देते की तुमच्यासुद्धा ज्या काही तुम्ही इच्छा ठेवून देवीची सेवा केलेली आहे, जी काही यापुढे तुम्ही स्वामींची सेवा कराल, तुमच्या आयुष्यात कुठलीच अडचण राहणार नाही. कारण मला स्वतःला अनुभव आहे, सेवा केली ना तर फळ मिळतं. असं तुम्ही थोडंसं देवाला सेवा कराल आणि देवा मला हे होऊ दे ते होऊ दे आणि ते काम नाही झालं की पुन्हा देवाची सेवा केलेली काढायची, याला काहीच उपयोग नाही. असे प्रकार मी खूप जणींचे पाहते, म्हणून हे बोलते. असं नाही की मीच सेवा करते, खूप जण खूप सेवा करतात. आपल्याला सुद्धा जास्तीत जास्त यापुढे सेवा करायच्या आहेत. घर संसार मुले बाळे सांभाळून सेवा करायच्या आहेत. फक्त देवदेव करत बसलात आणि घरातल्यांना नाही लक्ष दिलं तर मग सेवेचं फळसुद्धा मिळत नाही. तर भक्त हो, दसऱ्याच्या दिवशी यानंतर मी पूजा वगैरे दह्या दुधानी केली. हे आपलं आधीचंच होतं होम हवन. दसऱ्याच्या दिवशी आपल्याला विशेष पूजा वगैरे करायची असती. नंतर आपल्याला तळी भंडार करायचा असतो. तर तळी भंडारसुद्धा कसा करायचा देवीचा, उदो उदो कसा करायचा हे तुम्हाला मी आधीसुद्धा व्हिडिओ सांगितलेला आहे. इथेसुद्धा तुम्ही आज प्रत्यक्ष पहा. आणि त्यानंतर मग संध्याकाळी आपल्याला सरस्वती पूजन करायचं असतं. एका ताईंची कमेंट होती की आम्हाला सरस्वती पूजन दाखवा, जे की आपल्याला
पंचमीला सुद्धा करायचं होतं, पण त्या दिवशी मी साधी सिंपल सेवा केली, जास्त काही मला काही कारणांमुळे करता नाही आलं. म्हणून मग मी दसऱ्याच्या दिवशी ती पुन्हा पूजा वगैरे मांडणी केली आणि आपण जे काही अवजारे असतात त्याचीसुद्धा पूजा करायची असते, किंवा आपण जो काही बिझनेस करतो त्यासाठी जे काही आपण साहित्य वापरतो, ज्या मशिनरी वापरतात याचीसुद्धा या दिवशी पूजा केली जाते आणि त्याला नैवेद्य दाखवला जातो, सोनं ठेवलं जातं, झेंडूची फुले ठेवली जातात आणि या पद्धतीने आपण हा दसरा साजरा करत असतो. तुम्हा सर्वांना दसऱ्याच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा. पुन्हा एकदा देवीचा आपण उदो उदो करू. जयोस्तु श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहेब. श्री अंबा माता की जय. श्री अंबा माता की जय. श्री अंबा माता की जय. स्वाहा. तर भक्त हो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. त्याचबरोबर यापुढे तुम्हाला जास्तीत जास्त सेवा करायच्या आहेत आणि कुठल्या सेवा तुम्हाला अजून जास्तीच्या पाहिजे असतील तर कमेंटमध्ये सांगा. त्यानुसार तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरे मिळतील. जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारी येणारी घंटी प्रेस करा, म्हणजेच तुम्हाला यापुढील नवनवीन स्वामी संदेश ऐकायला पाहायला मिळतील आणि स्वामी महाराजांची अखंड कृपा राहील. आजची सेवा स्वामी आई चरणी आणि आई कुलदेवी चरणी अर्पण करूया. श्री स्वामी समर्थ. आई तुळजाभवानी माता की जय हो.